राजन नाईक. आपले मनापासून आभार मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सार्वजनिक बांधकाम विभागावरती मला बोलायचं आहे. पान क्रमांक 39, बाब 46. अध्यक्ष महोदय, विरार पश्चिम बोळी येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे. त्या केंद्राची इमारत अतिशय जुनी झाली आहे, जीर्ण झाली आहे, म्हणून ती इमारत नवीन बांधण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करतो. आमच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये विरार पश्चिम येथे शासनाने आरटीआय साठी सर्वे क्रमांक 376 ही 2 हेक्टर जागा दिली आहे. तिथे आयटीआय साठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी इमारत बांधण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण निधी द्यावी अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून बांधकाम मंत्री महोदय आदरणीय राजेसाहेबांना विनंती करतो की सार्वजनिक बांधकाम विभाग विरार पूर्व पश्चिमला जोडणारा नारंगी येथील एक ओव्हरब्रिज बांधत आहे, रेल ओव्हरब्रिज. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 कोटी रुपये खर्च केला आहे. 4-5 कोटीचं काम बाकी आहे, पण ते अतिशय संथ गतीने चालू आहे. लोकांचे प्रचंड प्रमाणात त्यासाठी हाल होतात. 6 वर्षापासून हे काम चालू आहे, म्हणून ते तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी द्यावेत अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आरोग्य मॅडमकडे एक विनंती अशी आहे की तुमच्या जिल्हा परिषदची जी हॉस्पिटल आहेत, आम्ही शाळा आणि हॉस्पिटल दोन्ही महापालिकेने मागितले आहेत, पण जिल्हा परिषदची दवाखाने पीएचसी द्यायला काय अडचणी आहेत. तुमचं काहीतरी म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटचं की ह्यासाठी काय आम्हाला त्याचं काय आम्हाला देणार त्या बदल्यात असं काय म्हणणं आहे. त्यासाठी आपण आपल्या स्तरावर एक बैठक घेऊन जर जिल्हा परिषद आमच्या महापालिकेकडे दिलं तर अतिशय चांगलं होईल. आणि आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना मी विनंती करेन की ह्यासाठी खर्च काही येणार नाही. आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीची पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असलेली जागा 106 गुंठे जागा आपण न्यायालयाला दिलेली आहे. आणि ती न्यायालयाची जागा देताना न्यायालयाच्या मालकीची नावावर 7/12 असलेली जागा नालासोपारा पश्चिम, नालासोपारा पूर्व, आचोळे येथील जागा ही आपण मागितली आहे. आणि ही जागा ह्या जागेवरती शासनाने हॉस्पिटलसाठी 250 कोटी आम्हाला मंजूर केल्यात, त्यापैकी 25 कोटी वर्ग झाले आहेत. पण ही जागा जर सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेता ती अन्यत्र कुठे जागा घेऊन ही जागा जर महापालिकेला दिली तर तिथे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल या नालासोपारा विभागामध्ये अतिशय होऊ शकतं. जवळजवळ 30 लाख ही जनता या हॉस्पिटलची वाट बघते. आपली जनता मनापासून आभार व्यक्त करेल. म्हणून ही कामं आपण आदरणीय मंत्री महोदयाला विनंती करतो, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, की ही कामं आपण कृपया करावी. धन्यवाद.